कर्नाटकामध्ये नरेंद्र मोदी यांनी बजरंग बली की जय म्हणत मतदान करण्याचे आवाहन केले होते. तर आजच तुम्हाला मी हर हर महादेव आणि जय शिवाजी जय भवानी अशा घोषणा देत मतदान करण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे. निवडणुकीत धार्मिक प्रचार करायचा नाही, हा फतवा निवडणूक आयोगाने आधी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांना दाखवावा, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावरही निशाणा साधला. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत गद्दारांना धडा शिकवण्याचे आवाहन त्यांनी केले. उद्धव ठाकरे सध्या धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून धाराशिवमध्ये त्यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्वांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार तसेच राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारवर टीका केली. देशातल्या सर्व महिला आई भवानीचे रूप आहेत. पुढच्या लढाईसाठी मला त्यांचा आशीर्वाद हवाय, असे आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मी म्हणतो, माझं कुटुंब, माझी जबाबदारी, पण तुम्ही मेरा परिवार म्हणून त्या परिवाराची जबाबदारी घेता का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कोरोना काळात जनतेने माझं ऐकलं. एवढं घट नातं माझं माझ्या महाराष्ट्र नावाच्या कुटुंबासोबत असल्याचे ते म्हणाले. मोदींच्या परिवारामध्ये मणिपूरमधल्या महिला येत नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटू महिलांचा समावेश मोदींच्या परिवारात होत नाही का, असेही ते म्हणाले. देशाचे गृहमंत्री मणिपूरसारख्या मुद्द्यावर शेपूट घालून बसतात आणि महाराष्ट्रात फणा काढायला येतात, अशी टीका त्यांनी केली. 5 वर्ष जनतेला गॅसवर ठेवून निवडणुकीच्या काळात गॅसच्या किमती कमी करणारं मोदींचं थोतांड जनतेला समजलं असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला आहे. ज्यांना हुकुमशाही नकोय असे सर्व देशभक्त आता आमच्यासोबत एकत्र आले असल्याचा दावा ठाकरे यांनी केला.